तमाम शेतकरी बांधवांसाठी खुशखबर। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता तारीख ठरली। पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। सोबतच पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत या संदर्भात माहिती आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, त्या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहावाच लागणार आहे। महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओमध्ये। पुढे शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आलेली एक नवीन सूचना देखील आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे। आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला कृषीच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती वेळच्या वेळी चॅनलवर पाहण्यास मिळते। सोबतच पहा, ज्या लेटेस्ट अपडेट असतात। पीक विमा 2025साठी नवीन धोरण लागू करण्यात आलेलं आहे यासाठी, आणि पीक विमा 2024च्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलचा उपयोग होणार आहे, त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता वितरण तारीख। आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी या हप्त्याची वाट पाहत आहेत। पहा, पीएम किसान योजनेचा यापूर्वीचा जो हप्ता होता तो 24 फेब्रुवारीला वितरित करण्यात आलेला होता। 24 फेब्रुवारीला 19व्या हप्त्याचं वितरण जे आहे ते बिहारमधून करण्यात आलेलं आहे। आणि आता 20वा जो हप्ता आहे, 19वा हप्ता बिहारमधून वितरित झाला आणि 20वा हप्ता देखील बिहार या ठिकाणाहूनच वितरित होणार असल्याची माहिती मिळत आहे। बिहार याच राज्यातून बिहार इथूनच नरेंद्र मोदी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20व्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे शेतकरी बांधवांना बिहार या ठिकाणाहून थेट लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून। पहा, आता पीएम किसान योजनेचे पैसे तर मिळणारच आहेत, परंतु त्याहीपेक्षा आणखीन एक महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी बांधवांसाठी, ती अगोदर आपण काही वेळामध्ये जाणून घेऊ। शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। शासनाकडून पीक विमा अर्ज करण्याची मुदत जी आहे ती वाढलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता, पेपरला आलेली अपडेट आपण पाहत आहोत। 35,000 शेतकऱ्यांना 235 कोटीचे पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे। आणि याच पीक कर्ज वाटपासाठी पहा, अगोदर तुम्हाला अर्ज करणं गरजेचं आहे। अर्ज करण्याची तारीख देखील वाढलेली आहे। जिल्हा बँकेची आघाडी कायम आहे। या ठिकाणी पाहू शकता, पीक कर्ज वाटप संदर्भात मोठा निर्णय शासनाकडून घेतलेला आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी शासनाने या ठिकाणी महत्त्वाची जी माहिती आहे आपल्यासाठी, तर ती माहिती आहे की 235 कोटीचे पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे। गोंदिया जिल्ह्याअंतर्गत ही बातमी समोर आलेली आहे। आता पीक कर्ज वाटप होण्यासाठी अगोदर पीक कर्जाला त्या ठिकाणी पहा अर्ज करावा लागणार आहे। तर फळ पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे शासनाकडून। पहा, अपडेट आहे, पैसे कागद गोळा केले, मुदतवाढीने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला। तर शेतकऱ्यांना फळ पीक विमा अर्ज भरण्यासाठी शासनाकडून मुदतवाढ मिळालेली आहे। या ठिकाणी संत्रीसह 4 फळ पिकांच्या विम्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांना मिळालेली आहे। शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन शासनाकडून करण्यात आलेले आहे। त्यासोबतच मृग बहार पीक विम्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे। पण या पीक विम्याचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर फार्मर ID कार्ड काढावं लागणार आहे। फार्मर ID शिवाय पीक विमा, पीक कर्ज, फळ पीक विमा किंवा कुठलंच तुम्हाला दिलं जाणार नाही। महत्त्वाची अपडेट आहे। तर पोर्टल जरी सुरू करण्यात आलेलं असलं तरी पण शेतकऱ्यांना अगोदर काय पाहिजे आहे, फार्मर ID कार्ड काढायचं आहे। फार्मर ID कार्डसाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्र लागणार आहेत, कुठं रजिस्ट्रेशन करायचं आहे, सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। ती पाहिली नसेल तर पाहून घ्या। कृषीच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाने 15 एप्रिल 2025 पासून फार्मर ID कार्ड म्हणजेच डिजिटल ओळखपत्र शेतकऱ्यांना बंधनकारक केलेलं आहे। इथं देखील पाहू शकता,
फळ पीक विम्याच्या अर्जासाठी या ठिकाणी 30 जूनची मुदतवाढ मिळालेली आहे, परंतु पीक विम्याचा अर्ज भरायचा असेल, फळ पीक विम्यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला फार्मर ID कार्ड बंधनकारक आहे. 30 तारीख आहे आता फळ पिकाचा या ठिकाणी विमा अर्ज करण्यासाठी. आता मेन आणि महत्त्वाची अपडेट, PM किसान योजनेचा 20वा हप्ता. PM किसान योजनेचा 20वा हप्ता तारीख फिक्स तुम्ही थंबनेलवरती माहिती पाहिलेली आहे. पहा, 20वा हप्ता जूनमध्ये मिळणार हे तुम्हाला माहितीच आहे, परंतु नेमकं कोणत्या तारखेला मिळणार हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही. तर या अगोदरचा जो 19वा हप्ता आहे, 19वा हप्ता किती फेब्रुवारीला मिळाला, तर हा 24 फेब्रुवारीला मिळाला. 24 फेब्रुवारीपासून 4 महिने झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी PM किसान योजनेचा पुढचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार होता. त्याच नियमानुसार पहा, कारण PM किसान योजनेचे वर्षाला तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहेत. तर या 6,000मध्ये 3 हप्ते 2-2 हजाराचे असणार आहेत. तर या ठिकाणी 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला वितरित करण्यात आलेला होता आणि याच नियमानुसार 4 महिन्याने एक हप्ता येत असल्यामुळे जून महिन्याला हा हप्ता मिळणार आहे. जून महिन्यामध्ये हा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर आता जून महिन्यामध्ये कोणत्या तारखेला हा हप्ता मिळणार, तर 24 फेब्रुवारी नंतर हा जो हप्ता आहे तो 24 जून नंतर हप्ता वितरित केला जाणार. यामध्ये 30 जून खूप महत्त्वाची तारीख आहे. 30 जूनपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 20वा हप्ता 100% जमा होईल. आता यासाठी अगदी काही कालावधी राहिलेला आहे. शासनाकडून जरी ऑफिशियल सांगितलं नसले की तुम्हाला 30 तारखेला पैसे मिळतील, परंतु पहा 30 तारखेपर्यंत 100% पैसे मिळतील अशी आशा आहे. या अगोदर मंथ एंडिंगला पैसे देण्यात आलेले आहेत. त्याच नियमानुसार आजपासून 4 ते 5 दिवसामध्ये PM किसान योजनेचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे, जमा होणार आहे. आणि PM किसान योजनेचा हप्ता जमा झाल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. PM किसान, नमो शेतकरी सोबतच पीक विमा आणि वेगवेगळ्या ज्या अनुदानाच्या योजना आहेत, या कृषीच्या वेगवेगळ्या अनुदानाच्या योजनांची माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच पहा, शेतकरी बांधवांसाठी शासनाकडून फवारणी पंपासाठी अनुदान देण्यात येत आहे. या अनुदानासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अनुदान किती मिळणार आहे, काय आहे, कॅटेगरी वाईज अनुदान कुणाला किती मिळणार आहे या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तर तो व्हिडिओ पाहून घ्या. आणि फवारणी पंपासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन अर्ज सुरू आहे, तुम्ही अर्ज करू शकता.